हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर आज आहे सुट्टी म्हणजेच फिरण्याचा दिवस. त्याचप्रमाणे हे माझा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत सौताडा वॉटरफॉल आणि तिथे असलेले रामेश्वर मंदिर. तर चला आपण जाऊयात. आणि हे मंदिर माझ्या घरापासून 100 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर चला जाऊयात आणि आपल्या प्रवासासाठी स्टे ट्यून्ड. आपण आज जिथे जातोय ते रामेश्वर मंदिर एक प्राचीन आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. बीड जिल्ह्यातील या मंदिराबाबत असे म्हणतात की वनवासाच्या काळात भगवान राम आणि माता सीता यांनी येथे वास्तव्य केले होते आणि महादेवाच्या या मंदिराची स्थापना केली होती. हे मंदिर ज्या परिसरात वसलेले आहेत तेथे 70 मीटर उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे. पाऊस आता सुरू झालाय म्हणून तिथे पाणी असेल की नसेल हे आपल्याला तिथे जाऊनच समजेल. आपण श्रीगोंदा जामखेड मार्ग ह्या रस्त्याने त्या गावात जाणार आहोत. तर चला जाऊयात. तर येथून आहे एंट्री. वन विभागाच्या ताब्यात असलेले हे मंदिर. त्याच मार्गावर विभागाने अनेक प्राण्यांचे स्टॅच्यू बनवलेले आहेत. जर तुम्ही पण कधी इथे आले तर तुम्हाला इथे एंट्रीलाच हे प्राण्यांचे स्टॅच्यू दिसतील. मोस्ट ऑफ ट्रॅक आपण आधी डोंगरावर जातो आणि मग पुन्हा डोंगर उतरतो, पण हा ट्रॅक आपल्याला आधी डोंगर उतरूनच करायचा आहे. आणि मक्का यांचं कॉम्बिनेशन एन्जॉय करून ट्रॅकची सुरुवात केली आणि दादू मामाच्या पावलांवरती पाऊल ठेवत आम्ही चालू लागलो. एक्साइटमेंट लेवल हाय पीकवर असून आम्ही वातावरणाचा आनंद घेत चालू लागलो. पण इथेच आमच्यातला पहिला गडी गारच झाला. पायऱ्यांची उंची बघून त्याच्या पोटात गोळा आला आणि पुढे काय झालं ते तुम्हीच बघा. धीरे धीरे उचलून घेऊ का आधीवरती आणि इथपर्यंत ते माझ होत चालय. तुला धरून घेऊन जा. विश्वास नाहीये, विश्वास.
जा. बरं अर्ध्या पायऱ्यात उतरून पाय भीती वाटली ना तर मग परत वरती येऊ 2 पायऱ्या उतरून पाय फक्त चल 2 तर पायऱ्या उतर. घुस माझ्या दगडात झालं माहितीये का? थोडं थोडं काय सगळं खाऊया तिकडे खोलला खाऊन केव्हा चाल इथं तर ये. आता तुला खाली नाही बघायचंय रे. इकडं बघ. मानाच्या डोळे बांध दिसणारच नाही. बांधायचं का हा एकदा ट्राय तर करू ना असं उचलून घेऊ. ट्राय बट डोंट क्राय. असं नाही पाडणार आहे तू. सगळ्यांनी सगळे प्रयत्न केल्यानंतरही अपयशानंतर शेवटी दादूला मामाने बळजबरी उचलून पायऱ्या उतरायला सुरुवात केली. A few moments later. नानू बघ बरं. नानू बघ बरं. धडकी आहे. मस्त आलं तिकडनं अशी वर. झाड पाहुण्यावर का कॅमेऱ्याची नाद खाली आहे पाय. काय खा मोठा एवढा नाही का? पहुंच चुके मंजिल पर. पहुंच चुके मंजिल पर. मला कशासारखं वाटतं माहिती का हे डोंगर 6 - 5 =
ब्लॉगरच्या मोबाईलची मेमरी फुल झाली आहे आणि हे लोक आता वाट बघतायत की ब्लॉगर कधी पुढे सरकतील, पण हे अजून इथं उभे आहेत, इन प्रोसेस काम करतायत. तुम्हाला कसं वाटतं? डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. एवढ्या पायऱ्या दादूला घेऊन उतरून चढून का आलो. अर्धा ते पाऊण तासाचा ट्रॅक आम्ही 2 तासात पूर्ण करून मंदिरापर्यंत पोहोचलो. मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी आधी दर्शन घेते आणि मग तोपर्यंत तुम्ही वातावरणाचा आनंद घ्या. काय यार दादा व्लॉग. परत रिटर्न वरती दादाची मजा बघायला. दादा रडणार आहे आता तिथून वरतून इतक्या लांबून आलोय आम्ही खाली. दर्शन घेतल्यानंतर आम्ही मस्त फोटोशूट करून मंदिराच्या परिसरात वेळ घालवला आणि परतीला निघालो. कसरत सुरू झालेली. तू थांबला ना, आम्ही थांबलोय. अजून तर मेन पॉइंट यायचं बाकी आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अब काहीच नाही ना. इधर जाने का है. चढ़ में दम लागला तुला. ए,
हे बघा अशी उभी आहे ती. अरे कॅमेरावाल्याला सांग. हे तुमच्या ब्लॉगरची हालत कशी दिसते बघा. अरे 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 जाम झालेली आहे पोरगी. हे आमच्या दोन स्वप्न सुंदर्या काय नावं दिलेले आहेत. स्वप्न सुंदर्या खालून वरती आलेले आहे. तुम्ही बघू शकता आमची एक स्वप्न सुंदरी साडी घातली. चला आता वरती जाऊया. अशा प्रकारे चौथ्या ट्रेकची मजा इथंच संपलेली आहे. तर आमची ट्रिप झालेली आहे. माझं माझं स्टोरेज फुल होऊन कुठे ट्रॅव्हल करायला गेलोच नाही. आम्ही आलो गाडीकडे. कसा वाटला ब्लॉग? दादाची खूप मजा आली पण. गाडी बघा गाडी. तो फ्रेंड्स कसा वाटला व्लॉग हे नक्की सांगा. पाऊस नसल्यामुळे धबधबा आम्ही मिस केला. कधीतरी पुन्हा पावसात एक्सप्लोअर करू. आणि व्लॉगचा एंड इथे चहाच्या चर्स नाही तर चला बाय.